जर एखादा दरोडा पडलेला आहे किंवा तुमच्या समोरच चोरी होतेय आणि दरोडेखोरांच्या हातामध्ये बंदूक आहे, अशा वेळेला काय होतं? तर अशा वेळेला सगळेच घाबरून जातात, भीतीने सगळ्यांचीच गाळून उडते। पण ही बातमी आपण बघूया, कारण बातमी खूप वेगळी आणि इंटरेस्टिंग। बातमी संगमनेरमधनं। संगमनेर तालुक्यातल्या साकूर गावात भर दिवसा गोळीबार करत एका सोनाराच्या दुकानामध्ये चोरी करण्यात आली, दरोडा टाकला गेला। 4 ते 5 जण बंदुकीसह या दुकानामध्ये आले, शस्त्रांचा धाक दाखवला आणि लूट करायला सुरुवात केली। लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन हे चोरटे पसार झालेत। दरम्यान या सगळ्या वेळेला एक वेगळाच प्रकार समोर आला। हे लुटारू जेव्हा दुकानामध्ये आले त्याच वेळेला एक काका सुद्धा या दुकानामध्ये बसलेले होते। दरोडेखोरांनी या काकांना बखोटीला धरून बाजूला बसवलं आणि आपली लूटमार सुरू केली। आता डोळ्या देखत असा सगळा दरोडा टाकला जात असताना हे काका मात्र कमालीचे निवांत दिसले। काकांनी खिशातनं थेट डबी काढली, चुना तंबाखू बाहेर काढला आणि तंबाखू मळायला सुरुवात केली। एकीकडे दरोडेखोर हातात बंदुका घेऊन दरोडा टाकण्यामध्ये व्यस्त होते, तर दुसरीकडे हे काका तंबाखू मळण्यामध्ये बिझी होते। या घटनेचा व्हिडिओ सध्या कमालीचा व्हायरल होतोय।